वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, वन प्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर येतोय। असंख्य वारकरी मंडळी म्हणजे आळंदी ते पंढरपूर वारी करतायत आणि या वारीतला सर्वात अवघड घाट म्हटलं की तो दिवे घाट येतो आणि या दिवे घाट सर करून जवळपास 25 ते 30 किलोमीटर सर्व वारकरी आत्ता आलेले आहेत आणि वारकऱ्यांच्या सोबत ह्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातूनही सगळीकडे लक्ष आहे, कारण कोण चेन मार असतील, पॉकेट मार असतील, अशा सगळ्या गोष्टीवरती सुद्धा लक्ष आहेच। पण त्याचबरोबर या वारकऱ्यांच्या सोबत एकरूप होऊन वारीमध्ये फुगडी खेळताना ही प्रशासनाची मंडळी आपल्याला पाहायला मिळाली। ताई, तुमचं नाव काय आणि तुम्ही वारीमध्ये कधीपासून येता? नमस्कार, रामकृष्ण हरी। माझं नाव ऋषाली बुराडे, मी पुणे पोलीसमध्ये आहे। आम्ही वारी तशी आमची भरती होण्यापूर्वी आम्ही करत होतो, पण आता आम्हाला माऊलींनी संधी दिली की आमचं कर्तव्य करता करता माऊलींची सेवा करण्याची। नक्कीच बांधवांनो, जर बघितलं तर काय माहिती आहे का, वारी हा जन्म मरणाचा फेरा तारते आणि ड्युटी करायच्या अगोदर त्या वारी करत होत्या, पण आत्ता माऊलींनी संधी दिली, माऊलींनी वारीमध्ये बोलवलं, हे त्या व्यक्त होताना पाहायला मिळतात। मॅडम, तुम्ही आत्ता या ठिकाणी फुगडी खेळली, सर्व वारकऱ्यांच्या सोबत एक रूप तुम्ही झालेलं पाहायला मिळालं आणि या वारकऱ्यांकडे पाहताना आणि या वारकऱ्यांमध्ये तुम्ही प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी नजरसुद्धा ठेवून आहेत, म्हणजे चेन कोण मारतं का वारकऱ्याच्या वेशामध्ये सुद्धा या ठिकाणी अनेक जण असे सुद्धा पाहायला मिळतात। तर प्रशासनाच्या माध्यमातून कशी नजर ठेवली जाते आणि तुम्ही कसं या वारीमध्ये सामील करता? रामकृष्ण हरी माऊली। दिवे घाट म्हणजे हा पालखीचा सगळ्यात अवघड टप्पा असतो आणि याच्यामध्ये आम्हाला इथं कर्तव्य नेमलं आहे। आमचं नशीब थोर की आम्ही या ठिकाणी बंदोबस्ताला आहे पालखीच्या, त्या निमित्ताने आम्हाला वारीचा आनंद घ्यायला मिळतो आहे। या आनंदाबरोबरच आम्ही सर्व वारकऱ्यांबरोबर लक्ष ठेवून त्यांच्यावर वारकऱ्यांच्या रूपामध्ये असणारे चैन स्नॅचर असतील किंवा महिलांचे दागदागिने, हे वेगवेगळे प्रकार करणारे लोक जे असतील त्यांच्यावरही लक्ष ठेवून आहे आणि त्याच्याबरोबर आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही आनंदी आहोत। नक्कीच माऊलीच्या वारीमध्ये सहभागी झालायत, आनंदी झालायत। माऊलीकडे तुमचं काय मागणं असेल, पांडुरंगाकडे काय मागणं असेल? पांडुरंगाकडं मागणं म्हणाल तर ही आपली सगळी गोरगरीब जनता ही पांडुरंगाचरणी जात असते, तर त्यांना सगळ्यांना सुखी ठेवावं, दीर्घायुष्य लाभो आणि शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस येऊ दे, एवढीच प्रार्थना। नक्कीच बळीराजा, शेतकरी राजा हा खऱ्या अर्थानं सुखाचा हो, ही मागणी या ठिकाणी मॅडमनं केलेली आहे। वर्षा सावंत मॅडम आहेत आणि यात स्वाती मॅम तुम्ही पुढे यायचं आहे। तुम्ही कसं वारीकडे पाहता आणि या वारीतला सोहळा आनंद तुम्ही सुद्धा आता अनुभवत आहात, तर वारीतल्या आनंदाविषयी तुम्ही काय सांगा? रामकृष्ण हरी। माझे वडील पण कीर्तनकार येतं, आमच्या घरात सगळे माळकरी लोक येतं, पण ड्युटी करता करता वारीला काही जाता येत नाही वगैरे, तर आम्ही आता ड्युटीचं कर्तव्य करत असताना कुठं अनुचित प्रकार घडू नये, बारकाईने लक्ष देऊन तेवढ्या वेळ काढून वारीचा आनंद कसा घेता येईल ह्याकडे हे करतो। वारीचा आनंद घेऊन ड्युटी पण बजावत आहे। रामकृष्ण हरी। नक्कीच या ठिकाणी वारीचा आनंद घेऊन वडिलांचं पुण्य कुठेतरी फळा आलं, कारण वडिलांनी कीर्तनकार आहेत म्हणून वारीमध्ये बंदोबस्ताला तुम्हाला येता आलं आणि हेही तुम्हाला नक्की हो, वडिलांच्या पुण्यामुळेच आम्हाला एवढे भेटले। नक्कीच कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, कारण पांडुरंगाला हरिक वाटतो तो वारकऱ्याच्या घरी जेव्हा वारकरी जन्माला येतो त्याच वेळी, कारण हा वारकऱ्यांचा मेळा आहे आणि हे वारकरी असंख्य वारकरी सध्या लाखोच्या संख्येने पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहेत आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक झाल्यानंतर मन भरून येतं, डोळे भरून येतात। युगे 28 विटेवरी उभा, वामंग रुक्माई देखील शोभा। पांडुरंगा 28 युग झालीत आमच्यासाठी तू उभा आहेस आणि तुझ्या भेटीची ओढ आम्हाला लागलेली आहे आणि नक्कीच आम्ही थोड्याच म्हणजे कालावधीमध्ये जवळपास 15-20 दिवसामध्ये आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे आणि तूही वारीमध्ये आमच्या सोबत आहेस, म्हणूनच आम्हाला शिनभाग नाही आहे। आमची 40 किलोमीटरचा प्रवास असेल किंवा पुढचा लगेच आजचा मुक्कामसुद्धा 40 किलोमीटरचा आहे, तरीसुद्धा आमचे पाय दुखत नाहीत रे पांडुरंगा, कारण तुझी कृपा अशीच आमच्यावरती राहू दे आणि वरुण राजा तुझी कृपा या शेतकऱ्यावरती राहावी, अशी सुद्धा या ठिकाणी साकडं घातलेलं आहे। असंच भेटत राहूया। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद। Thank you.
सर्व कार्यकर्त्यांचं अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर्व वारकरी मंडळींचं भारतीय 80 किलोमीटरचा हा प्रवास रोज 12 पाऊस यांची परवाना करतात. आपण दिवे घाटामध्ये आहात आणि आपल्या सर्वांचं या वारीमध्ये मनापासून स्वागत आहे. आपल्या सोबतच माऊली सुद्धा आणि म्हणूनच आपण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतो. कारण सर्व वारकरी मंडळींचं अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय या ठिकाणी हे सर्व वारकरी एक म्हणजे खऱ्या अर्थाने वारीमध्ये येत असताना आणि आनंद उत्सव साजरा केला जातो. 35 जवळपास वारी प्रवास करून हे वारकरी मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये माऊलींच्या जयघोषामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी दहीहंडी सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळतात. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या देऊया या तरुणांसाठी. कारण वारकरी परंपरा माऊलींच्या विचारधारा तुकोबरायांची विचारधारा पुढे नेण्यासाठी तरुणांचा सहभाग नक्कीच महत्त्वाचा. आणि सर्व तरुण मंडळी या ठिकाणी वारीमध्ये आहेत आणि आपल्या या वारकऱ्यांचं सर्व वारकरी मंडळींचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. स्वागत या ठिकाणी करतात. उत्साह आनंद दादा एकच जयघोष या ठिकाणी करतो आहे. तो म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या तुकोबरायांच्या जयघोषामध्ये आपण हा दिवे घाट सर करतो आहोत. दिवे घाट जवळपास 25 ते 30 किलोमीटर प्रवास करून सुद्धा 70-80 वर्षाची वयस्कर आजी आजोबा सुद्धा हा दिवे घाट पार करतात. याच्या मागची ताकद म्हणजे खऱ्या अर्थानं माऊली पांडुरंग आपल्या सोबत आहे आणि म्हणूनच आपण या वारीचा हा पूर्ण दिवे घाट या ठिकाणी सर करतोय. आणि आजचा पुणे ते पुढचा जो मुक्काम आहे हा 40 किलोमीटरचा हा प्रवास आपण अगदी आनंदामध्ये पार करत आहे. कारण आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आहे भारतीय सेवा केंद्रामध्ये. मलाही गावाचा आपण सर्व वारकरी या ठिकाणी आहोत आणि अभंग गावात असं मला वाटतं त्यांच्या टाळ घोषांच्या गजरामध्ये. आणि त्याचबरोबर या ठिकाणी
उत्साह बघितल्यानंतर सर्व वारकऱ्याला गावाचं वाटतो आणि म्हणून गातो सर्व वारकऱ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. तुझी माया सांग श्रीरंगा, आय तुझी माया सांग श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा, डोळ्यातून वाही माय चंद्रभागा, डोळ्यातून वाही माय चंद्रभागा, अमृताची गोळ्यात आर्या अभंगा विठ्ठला, पांडुरंगा अभंगाला जोड, अभंगाला जोड, माऊली मूर्ती विठ्ठलाची, आय बापा विठू माऊली तू, माऊली जगाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची.
त्याची सेवा सुंदरिकाची भक्ती पाहिली तू Bluetooth mode. FM mode. AUX mode. संत चोखोबाची साक्षात प्रगटे तुझ्या प्रियकंता दर्शन दे हे भगवंता दर्शन दे हे भगवंता Yeah.
त्याच मार्गाने नाव भरलेली पूर्ण गंगाने हो तुझ्या पायी साधू गाण्याचे पान केला म्हणून नमस्वाण्यानं पती पत्नीला झाली जाण कन्याही झाली त्याच रूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव लीलावतीने काही दिवसानं दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐके ऐकून दिले उत्तर साधुवाण्यानं लग्न कन्येचे होता मानानं करीन तुझ्या मोठ्या थाटानं पुस्तकांच्या नगरी धाडीला वर एक वैश्य पुत्र ठरविला केले हो कन्यादान बापान विवाह पार पडला थाटानं रक्तनवसाचे गेला विसरून म्हणून रुष्ट झाले भगवान जावयास आला तो वाणी तर या धंदा आपला मानाने नगरचे होते संगती घरीही द्रव्य चोरी करते लागल्या बाजू भिक्षा केल्याची सही शिक्षा होत ब्राह्मणा घरी पूजन आपली पूजा त्याच वेळेला चंद्रके तुझ्या प्रेमात कसा ऐके तू नको वाणी तुझ भरून त्यास म्हणती भगवंत केले काय आहे नव्हतेच बळे तुमचा अंकित करलेली बोली वकाळ्यानी भरलेली हो करे तुझे बोलणे त्यांचे रायगड